नमस्कार, मी आशय तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो यंगिस्तान न्यूज मध्ये. मागच्या वर्षी भारतात कोरोनाची पहिली लाट आली आणि पहिल्या लाटेत आपल्याला माहितीच आहे की बऱ्याच लोकांना त्याच्यामध्ये आपले प्राण गमवावे लागले. आणि त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबरच्या सुमारास आपल्या देशातले कोरोनाचे रुग्ण म्हणजे आकडेवारी कमी झाली आणि मग आपल्या देशात बऱ्याचदा लॉकडाऊन उघडला गेला. बऱ्याच गोष्टी सुरू झाल्या, शाळा सुरू झाल्या, कॉलेजेस सुरू झाले, आपण लग्न समारंभ धडाक्यात केले, राजकीय सभा झाल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की आता आपला देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आहे. आणि ही दुसरी लाट एवढ्या जोरात आपल्या देशाला धडकली आहे की रोज आता हजारो लोकांचे जीव जातात. अक्षरशः लोकांना ऑक्सिजन मिळत नाही, व्हेंटिलेटर्स मिळत नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्या लाटेत आणि दुसऱ्या लाटेत फरक आहे की दुसऱ्या लाटेमध्ये अनेक लोकांचे जीव जात आहेत आणि मोर्टॅलिटी रेट जो आहे तो जास्त आहे. आणि अजून एक महत्वाची बाब म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या नवनवीन रोगांबद्दल ऐकायला मिळते. म्हणजे आता सामान्य माणसांना वेगवेगळे या व्हायरसची नावं माहित नाहीयेत. मेडिकल बॅकग्राऊंडच्या लोकांना कदाचित हे व्हायरस आधीपासून माहिती असतील, पण सामान्य लोकांना याच्याबद्दल खरंच काही माहिती नाहीये. आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर राहुल चौधरी, जे एमजीएम हॉस्पिटल येथे फिजिशियन आणि इंटेन्सिव्हिस्ट म्हणून काम करतात. नमस्कार सर. तर म्युकॉरमायकोसिस बद्दल आज आपल्याला इथे बोलायचंय. म्युकॉरमायकोसिस या रोगाचं नाव मी जेव्हा पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मला काहीच कळलं नाही. मग तुम्ही एक डॉक्टर म्हणून म्युकॉरमायकोसिस याच्याबद्दल सामान्य लोकांना काय सांगाल, काय आहे हा रोग? नमस्कार, मी डॉक्टर राहुल चौधरी, फिजिशियन इंटेन्सिव्हिस्ट आहे एमजीएम हॉस्पिटल औरंगाबाद. आता आज आपण जे टीव्हीवर बघतो न्यूज, जी सुरुवातीला सर्वांनी ऐकली ती म्हणजे कोविड-19 बद्दल. आणि ते आजच्या दिवसाला की हळूहळू रुग्णसंख्या कमी होत चालली, पण त्याचसोबत म्युकरमायकोसिस याची रुग्णसंख्या वाढत चालली. म्युकरमायकोसिस म्हणजे काय? हे एक फंगल इन्फेक्शन आहे, म्हणजे आपण ब्लॅक फंगस, बुरशी, तर असे हे फंगल इन्फेक्शन म्हणजे म्युकरमायकोसिस. जसं बॅक्टेरिया असतं इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन असेल, तसंच फंगल इन्फेक्शन सुद्धा आपल्या बॉडीमध्ये होऊ शकतं. तर असे आजार बऱ्यापैकी आपण बघतो. आणि आज आपण जर थोडक्यात म्हणलं तर जसं कोविड-19चं पॅन्डेमिक चालू आहे, तसंच हे आता म्युकरमायकोसिसचं थोडक्यात पॅन्डेमिकची सुरुवात म्हणायला काय हरकत नाही. तर म्युकरमायकोसिस म्हणजे फंगल इन्फेक्शन आहे, त्याला मराठीत आपण काळी बुरशी किंवा ब्लॅक फंगस म्हणतो. बरोबर सर. महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी 1,500 म्युकरमायकोसिसचे ऑफिशियल आकडा होता की 1,500 रुग्ण सापडलेत. आणि आज सुद्धा बरेचसे म्हणजे खूप रुग्ण या म्युकरमायकोसिस सापडत आहेत. काही लोकांना जीव देखील गमवावे लागतात. तर म्युकरमायकोसिस हा रोग काय ते तुम्ही सांगितलं, पण तो नेमका याचा धोका सगळ्यात जास्त कोणत्या वयोगटाला आहे, याच्याबद्दल काय काळजी घेतली पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? आता म्युकरमायकोसिस फंगल इन्फेक्शन, फंगल म्हणजे काय की जेव्हा शरीरातली प्रतिकारशक्ती कमी होते त्यावेळेस आपल्या शरीरातलेच फंगस हे बाहेर येतात. आपल्या शरीरात प्रत्येक शरीरामध्ये फंगल हे इन्फेक्शन असतं, पण शरीराची प्रतिकारशक्ती त्याला फाईट करून ते फंगल इन्फेक्शन होऊन देत नाही. मग असे कोण लोक आहेत की ज्यांना फंगल इन्फेक्शन होऊ शकतं? तर एक म्हणजे ज्यांना डायबिटीज आहे ते लोक प्रोन असतात, डायबिटीज मध्ये प्रतिकारशक्ती कमी असते. दुसरे लोक म्हणजे ज्यांना ऑर्गन ट्रान्सप्लांट झालेले असतील, ज्यांना इम्युन सप्रेसिव्ह ड्रग चालू असतील, ज्यांचे स्टेम सेल ट्रान्सप्लांट झालेले असतात. आणि रिसेंटली आपण आता बघतो की जे कोविड-19 इन्फेक्शन झालेले लोक आहेत की ज्यांची प्रतिकारशक्ती कमी झालेली आहे, अशा लोकांना प्रोन लोक असतात ज्यांना फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. दुसरं म्हणजे जे लोकांना स्टिरॉइड चालू आहेत, आता जनरली आपण बघतो काही आजारांची ट्रीटमेंट ही स्टिरॉइड आहे, तर असे लोक हे फंगल इन्फेक्शनला प्रोन असतात किंवा त्यांना फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. कोरोनाची एक ट्रीटमेंट म्हणजे स्टिरॉइड यूज करणं. तर ज्युडिशियस यूज ऑफ स्टिरॉइड जर केलं तर असे प्रॉब्लेम येत नाही. पण जे स्टिरॉइड ज्यांना लॉंग टर्म लागतात, 1 आठवडा किंवा 2 आठवडे किंवा मोर दॅन 3 वीक्स ज्यांना स्टिरॉइड लागते, अशा लोकांना फंगल इन्फेक्शन होण्याची भीती जास्त आहे. तर बेसिकली ज्याची प्रतिकार शक्ती कमी झाली आहे अशा लोकांना फंगल इन्फेक्शन होऊ शकते. मग ते एज कुठला असो, यंग एज असू देत किंवा ओल्ड एज असू देत. जनरली ओल्ड एज लोकांमध्ये प्रतिकार शक्ती कमी असते, न्यू बॉर्न मध्ये प्रतिकार शक्ती कमी असते, अशा लोकांना फंगल इन्फेक्शन होण्याची चान्स जास्त असते. सर, म्युकरमायकोसिसचे जेव्हा आम्ही नेटवर टाकतो म्युकरमायकोसिस, तेव्हा वेगवेगळे भीतीदायक फोटो समोर येतात. काही जणांच्या डोळ्यांना याच्यातून इजा होते, काही जणांच्या मेंदूला याच्यातून इजा होते. तर हे होऊ नये म्हणजे कोरोनाच्या बाबतीत आपण सांगितलं की मास्क वापरायला पाहिजे, सॅनिटायझर्स वापरायला, प्रिव्हेन्शन काही आहे. मग तुम्ही जसं म्हणालात की म्युकरमायकोसिसची दुसरी लाट किंवा पॅन्डेमिक येऊ शकतं, तर त्याच्यावर प्रिव्हेन्शन किंवा आपण काळजी काय घेतली पाहिजे?
म्युकरमायकोसिस आता तुम्ही जसं बोलले की म्युकरमायकोसिसचे वेगवेगळे स्टेज असतात. त्याला आपण रायनो ऑर्बिटो सेरेब्रल म्युकरमायकोसिस म्हणतो. की रायनो म्हणजे आपल्या नाकाच्या आजूबाजूच्या पोकळ्या असतात त्यांचं इन्फेक्शन होणं, ते स्टेज 1 असतं. दॅट इज अर्ली साइन ऑफ म्युकरमायकोसिस, जे आपण डिब्राइड करून पेशंटला 100% क्युअर करू शकतो. नंतरचे स्टेज असते की डोळा इन्व्हॉल्व होणे, म्हणजे डोळ्याला आजूबाजूला फंगस तयार होणे. आणि सगळ्यात तिसरी स्टेज म्हणजे ब्रेन मध्ये फंगस जाणे. तर ज्यावेळेस ब्रेन मध्ये फंगस जातं त्यावेळेस प्रोग्नोसिस बॅड असतं अशा पेशंटचं. मग आपल्याला कधी डायग्नोस करायला पाहिजे? अर्ली डायग्नोसिस करणं आवश्यक आहे की याला फंगल इन्फेक्शन झाले म्हणून. मग ते ओळखायचं कसं फंगल इन्फेक्शन झाले म्हणून? त्याची लक्षणं अशी आहेत की कुठल्याही पेशंट जर समजा पोस्ट कोविड आहे, जनरली आपण सध्या जे चालू आहे आपल्या आजूबाजूला त्याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट करू की पोस्ट कोविड ज्याला कोविड इन्फेक्शन झाले असे पेशंट ज्यावेळेस घरी जातात तर ह्यांना कुठल्याही मिनिटाला फंगल इन्फेक्शनची फेस करावं लागणार. मग अर्ली साईन काय आहेत त्याचे? तर अर्ली साईन असे की पेशंटच्या नाक गळणे, नेझल ब्लिडिंग होणे, नाकातून रक्त येणे, दात दुखणे, दातातून पू बाहेर येणे, चावताना त्रास होणे, किंवा एक डोळा ऑटोमॅटिक बंद होणे, त्याला आपण टोसिस म्हणतो, किंवा फिट्स येणे, किंवा डोळ्याचे विजन कमी होणे, डबल दिसणे, डोळ्याची मुवमेंट न होणे, असे जे वेगवेगळे साइन्स आहेत हे सगळे अर्ली साइन्स आहेत. की सगळ्यात अर्ली साइन म्हणजे तुम्हाला ब्लिडिंग होणे किंवा ब्लॅक कलरचे काही क्रस्टिंग पडणे नाकातून, हे सगळे अर्ली साइन आहेत. दाताला इन्फेक्शन होणे, हे सगळे अर्ली साइन आहेत. ह्या साइनला तुम्ही इग्नोर न करता इमिजिएट हॉस्पिटलला जाऊन ईएनटी कन्सल्टेशन किंवा डेंटल कन्सल्टेशन करणं आवश्यक आहे. की ज्यानुसार आपल्याला कळतं की तिथं ब्लॅक फंगस काही जमा आहे का. तसं असेल तर आपल्याला तिथं इमिजिएट ट्रीटमेंट करता येते. ओके सर, तुम्ही ईएनटी कन्सल्टेशन त्याचा उल्लेख केला, म्हणजे हे आरटीपीसीआर टेस्ट जसं कोरोनाचे होते तसं म्युकरमायकोसिस ओळखण्यासाठी ही पद्धत आहे का? त्याची काय वेगळी प्रोसेस? म्युकरमायकोसिसचं डायग्नोसिस हे हिस्टोपॅथॉलॉजिकल असतं. म्हणजे पेशंटचं जे ब्लॅक कलरचं जे टिश्यू आहे त्या टिश्यूची तपासणी करून आपल्याला त्याच्यामध्ये बघावं लागतं की फंगस आहे का नाही म्हणून. तर असं कसं डायग्नोस करणार? मग जे जिथं नोज मध्ये म्हणा किंवा दातामध्ये जिथं कुठे ब्लॅक टिश्यू असतं तर टिश्यू काढून त्याची तपासणी केल्यानंतर आपल्याला कळतं की या पेशंटला फंगल मायकोसिस झालं नाही किंवा फंगल इन्फेक्शन झालं नाही. त्यासाठी आपण केवच माउंटिंग करतो किंवा हिस्टोपॅथॉलॉजिकल तपासणी करून डायग्नोस करतो की याला फंगल इन्फेक्शन झालं. ओके, तर सर कोरोनाच्या बाबतीत आपल्याला पोस्ट कोविड हा रोग आहे का? हा रोग कुणालाही होऊ शकतो म्युकरमायकोसिस? जनरली आता अजून याच्यावर रिसर्च चालूच आहे किंवा पोस्ट कोविड का आहे लोकांना. तर जनरली त्यासाठी आम्ही काही रिझन आयडेंटिफाय केले, म्हणजे एक्सेस यूज ऑफ स्टेरॉइड, इनजुडिशियस यूज ऑफ स्टेरॉइड, लॉंग टर्म हॉस्पिटल स्टे, लॉंग टर्म ऑक्सिजन यूज, की त्याचे ह्युमिडिफायर असते जास्त धुतलेला नाहीये किंवा रेग्युलर वॉश केलेला नाहीये, ओल्ड एज, आणि लास्ट म्हणजे रिसेंटली काही आर्टिकल आले की हा जो स्टेन आहे म्युकर कोविडचा, दॅट विल हिट युअर इम्युनिटी डायरेक्टली आणि इट मेक्स युअर इम्युनिटी झिरो लेवल. तर असंही काही रिसर्च चालू आहे किंवा हा स्टेन वेगळा असल्यामुळे हे म्युकरचे प्रॉब्लेम फेस करावे लागेल का. तर असे 2-3 रिझन आहेत, पण जे आपल्याला कळतेच रिझन की ज्याच्यामुळे होऊ शकतो त्याच्यामध्ये एक्सेस यूज ऑफ स्टेरॉइड, अनहायजेनिक, अनकंट्रोल डायबिटीज. तर हे जे फॅक्टर आहेत, जे प्रीडिस्पोजिंग फॅक्टर आहेत ते कंट्रोल करणं आवश्यक आहे. तर हे वन ऑफ द प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे की शुगर टाईट कंट्रोल ठेवणं, रेग्युलर हायजीन ठेवणं, स्टेरॉइडचा यूज मिनिमम ठेवणं, ॲज वेल पॉसिबल स्टेरॉइड स्टेप अप करणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून मी सांगू इच्छितो की ज्या पेशंटला आयसीयू कोर्स मोर दॅन 3 वीक्स आहे किंवा ज्यांना स्टेरॉइडचा कोर्स मोर दॅन 3 वीक्स आहे किंवा ज्यांना व्हेंटिलेटर मोर दॅन 2 वीक्स आहे, अशा लोकांना इम्पेरिकल अँटी फंगल चालू करणं आवश्यक आहे. इम्पेरिकल अँटी फंगल म्हणजे म्युकरमायकोसिस होऊ नये म्हणून आपण त्यांना सिरप फॉर्म मध्ये सिरप पोसोकॉनाझोल चालू करू शकतो. तर हे जरा सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे किंवा असं बी होऊ शकतं किंवा आपण कोविड मधून निघलो आणि फंगस मध्ये अडकलो. बरोबर, म्हणजे कालच काँग्रेसचे जे नेते होते राजीव सातव यांचं सायटोमेगालो व्हायरस याच्यामुळे निधन झाल्याचं सांगण्यात आलं. म्हणजे असे वेगवेगळे व्हायरस हे कोरोना नंतर जेव्हा रोगप्रतिकार शक्ती ही रुग्णाची कमी होते त्याच्यावर अटॅक करतात किंवा रुग्णाला इफेक्ट करतात आणि कोरोना नाही तर मग त्या व्हायरसनी
त्यांचा जीव जातोय. मग अशा वेळी प्रश्न असा उपस्थित होतो की सर आपल्या म्हणजे सामान्य जनतेमध्ये मेडिकल लिटरसी ही खूप कमी आहे, म्हणजे याच्यावर रिपोर्ट्सही आहेत, आकडेही आहेत. मग जर तुम्ही सामान्य लोकांना काही बेसिक गोष्टी सांगू शकाल की म्युकरमायकोसिस बद्दल किंवा एकूणच कोरोना बद्दल नेमकी काळजी काय घेतली पाहिजे. स्टेरॉइडच्या वापराबद्दल सांगितलं की लोक स्वतःहून रेमडेसिवीर घेत आहेत, स्वतःहून ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन पळतात, हे बरोबर आहे का, हे करणं बरोबर आहे का? आता तुम्ही एक चांगला विषय सांगितला की स्वतःहून जे करतात लोक. आता मला जवळपास रोज दिवसाचे नाही 3-4 फोन येतात की सर टोसिलुमॅब इंजेक्शन आहे का. तर हे जे इंजेक्शन आहे ते ह्याचा यूज एक पर्टिक्युलर साच्यामध्ये किंवा ढाच्यामध्येच करणं आवश्यक आहे. कारण टोसिलुमॅब जे इंजेक्शन आहे त्या इंजेक्शन तुमची इम्युनिटी एकदम झिरो होऊन जाते किंवा एकदम कमी होऊन जाते. अशा पेशंटला फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असेल. म्हणजे तुम्ही करतात एक होतच तिसरं. बरोबर. तर अशा वेळेस तुम्ही जे टोसिलुमॅब तुम्ही डॉक्टरने तुम्हाला प्रिस्क्राइब केलं टिपिकल गाईडलाईन मध्ये किंवा टिपिकल सिच्युएशन मध्ये तरच त्याचा यूज करणं आवश्यक आहे. तुम्ही स्वतःहून डॉक्टरला सजेस्ट करू नका की आम्हाला टोसिलुमॅब इंजेक्शन द्यायचे म्हणून, कारण त्याचे साईड इफेक्ट जास्त आहेत. रेमडेसिवीरचा भाग तर रेमडेसिवीर त्याला भरपूर कन्फ्युजन गोष्टी आहेत. जीडीसीएस यूज हाच सगळ्यात चांगला पर्याय आहे की तुम्ही यूज करायला पाहिजे. प्रत्येक पेशंटला रेमडेसिवीर देणं हे आवश्यक नाही. तिसरी गोष्ट म्हणजे सिलेंडर, ओटो सिलेंडर यस, ज्यांना ऑक्सिजन रिक्वायरमेंट आहे अशा लोकांना हॉस्पिटल ठेवण्यापेक्षा घरी ठेवलेलं कधी चांगलं विथ प्रॉपर डॉक्टर गाईडलाईन कसा ओटो यूज करायचा म्हणून. आणि प्रिव्हेन्शन जर बोललं तर मेनली सगळ्यात महत्वाचे डायबिटीचे जे पेशंट आहेत त्या लोकांनी शुगर डाएट कंट्रोल करणं आवश्यक आहे. प्रॉपर हायजीन ठेवणं आवश्यक आहे. अर्ली साईन, रेड साईन हे सगळ्यात रेड साईन ओळखणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण ट्रीटमेंट मॅटर करते. जर तुमचे फंगस जर नाकापुरतच किंवा डोळ्यापुरतं असेल तर 100% सर्जरी आणि 100% रिकव्हरी चान्स असतो. पण जेव्हा तुम्ही फंगस ब्रेन मध्ये जातो किंवा सेरेब्रल म्युकरमायकोसिस होतं त्यावेळेस प्रोग्नोसिस वेगळं असतं, रिझल्ट वेगळे असतात, रिझल्ट खराब असतात. जितक्या लोक तुम्ही अर्ली डायग्नोसिस करता म्युकरमायकोसिसचं ट्रीटमेंट चालू करता तितकी रिकव्हरी होण्याचे चान्स जास्त आहेत. ओके सर. सर कुठलाही रोग हा जेव्हा माणसाचा जीव घेतो तेव्हा खरं तर माणसांना फरक पडतो आणि त्याच्याबद्दल सिरियसनेस वाटतो. आपण बघितलं की कोरोनाचा मोर्टॅलिटी रेट सुद्धा दुसऱ्या लाटेमध्ये जास्त आहे. तसं त्याच्या कंपॅरिझन मध्ये म्युकरमायकोसिसचा मोर्टॅलिटी रेट काय असू शकतो, म्हणजे काय आहे की जसं तुम्हाला बोललो की म्युकरच्या 3 स्टेजेस आहे. एक म्हणजे नेझल इन्व्हॉल्वमेंट, ऑर्बिटल इन्व्हॉल्वमेंट, ब्रेन इन्व्हॉल्वमेंट. तर आम्ही जे बघतो सध्या आता सगळ्यात जास्त हायेस्ट नंबर ऑफ आमच्याकडे पेशंट आहेत एनजीएम, कारण एनजीएम हे टर्शरी सेंटर आहे. तर आम्ही बघतो की जनरली नेझल म्युकरमायकोसिस किंवा रायनो म्युकरमायकोसिस आणि ऑर्बिटल म्युकरमायकोसिसचे प्रोग्नोसिस चांगले आहेत. पेशंट रिकव्हर होऊन भरपूर गेलेत आमच्या इथून. पेशंट फॉलोअपला आहेत, त्यांना काही रिकव्हर झालेला नाहीये. पण सेरेब्रल म्युकरमायकोसिस डिझास्टर डिसीज आहे. एकदा जर तुम्हाला ब्रेन ॲब्सेस, थ्रॉम्बस, ब्लिडिंग, स्ट्रोक हे जर डेव्हलप झालं तर प्रोग्नोसिस वाईट आहे. कारण ब्रेन मधला फंगस काढणं फार डिफिकल्ट. ड्रग्ज जे अवेलेबल आहेत मार्केटमध्ये अँटी फंगल त्यांचाही जास्त परिणाम दिसत नाही तिथं. सर्जरी हा ऑप्शन असतो. सर्जरी सुद्धा करणं हा टफ आहे फंगस मध्ये. सेरेब्रल म्युकरमायकोसिसचं प्रोग्नोसिस चांगलं नाहीये. ते असेच पेशंट जास्त दगावण्याची भीती आहे. जनरली नेझल आणि ऑर्बिटलचे पेशंट दगावत नाहीत. ओके, म्हणजे जर सोप्या शब्दात जर सांगितलं सर, मेंदूला जेव्हा तुमचं इन्फेक्शन होतं म्युकरचं तेव्हा तुमच्या म्हणजे जीव जाण्याची तुमची शक्यता ही जास्त असते, कारण ते सगळे उपचार कॉम्प्लिकेटेड आहेत. तर म्युकरमायकोसिसवर सरांनी जसं सांगितलं हा सगळ्यात महत्वाचा उपाय की तुम्ही याची लक्षणं वेळीच ओळखली पाहिजेत आणि लवकर त्याचं डायग्नोसिस करून हॉस्पिटलमध्ये तुम्ही डॉक्टरांकडून उपचार घेतले पाहिजेत. आणि बाकीच्या स्टेरॉइड्सच्या वगैरे वापराबद्दल कृपया प्रत्येकाने स्वतःच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण ते त्याच्यात खरं तर काम करतात आणि ते तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकतात. सर, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आपण बघतोय की हा देश खरं तर डॉक्टरांचे आम्ही कृतज्ञ असलो पाहिजे की तुम्ही सगळे स्वतःचा जीव धोक्यात घालून तुम्ही काम करताय आणि या नवनवीन रोगांबद्दल एक पॅनिक लोकांमध्ये होता, पण तुमच्यासारख्या डॉक्टरांमुळे खरं तर आम्ही ते सोप्या पद्धतीने घेऊ शकतो असं म्हणू शकतो. त्याच्याबद्दल तुमचे आभार. तुम्ही आमच्या टीमला, आमच्या चॅनलला वेळ दिलात त्याच्यासाठी थँक्यू सर. थँक्यू.